आज आपण एक अशा धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने देशाच्या सुरक्षेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। पंजाबमधील एक कुटुंब काश्मीरमध्ये सुट्ट्या घालविण्यासाठी गेले होते, पण कारगिलमध्ये त्यांनी नकळतपणे अशी सीमा ओलांडली ज्यामुळे त्यांना 9 तास पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात राहावे लागले। आता या संपूर्ण प्रकरणात एक मोबाईल फोन तपासाचे केंद्र बनले आहेत, ज्यात हेरगिरीच्या कोणीही समोर येत आहेत। डीसीपी निकेतन कदम यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली आहे। बघा, आपण मागे देखील याच्यावर एक ब्रीफ आपल्या सर्वांना दिली होती। त्याच्यामध्ये ती महिला आरोपी आपल्या ताब्यात आहे। 2 तारखेपर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी होती, त्याच्यानंतर आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत। त्यांच्या एकंदरीत तपासात आतापर्यंत असं आढळून आलेलं आहे की त्यांनी सोशल मीडियावरती पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केलेली दिसलेली आहे। त्या चॅटिंग मध्ये सुरुवातीला बिझनेस करायचा आहे या अनुषंगाने सुरू झालेली आहे आणि ओव्हर द टाइम मग नंतर ते थोडं वेगळ्या प्रकारची चॅटिंग आपल्याला आढळून आलेली आहे। तो एक महत्त्वाचा प्रश्न होता की पाकिस्तानी नागरिकांसोबत काही संबंध होता का, तर त्या सोशल मीडिया चॅटिंग मधून दिसून येत आहे की त्यांची चॅटिंग झालेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न त्यात होता की त्यांनी बॉर्डर कशी क्रॉस केली। त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे कारगिल पोलीस आहेत, जिथे 14 मे रोजी LOC क्रॉस करण्यात आलेली होती प्राथमिक माहितीनुसार, तर कारगिल पोलिसांनी देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये त्यांचा जो स्थानिक स्पेशल ऍक्ट आहे की त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी किंवा सॉव्हरेंटी याचा विषय आहे, त्यांचा स्पेशल ऍक्ट आहे, त्याचे देखील सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत। तसेच पासपोर्ट ऍक्टचे सेक्शन देखील त्याच्यात अप्लाय करण्यात आलेले आहे। आणि कारगिल पोलिसांची टीम सध्या आपल्याकडे नागपूरमध्ये आहे। त्यांनी प्राथमिक चौकशी देखील केलेली आहे महिला आरोपीची, आणि त्यामध्ये आता त्यांनाही कस्टडी पाहिजे आहे त्याची, तर त्याच्यामध्ये जी लीगल प्रोसिजर आहे ती आपण करून घेत आहोत। एक कुटुंब बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते, पण नकळतपणे ते हेरगिरीच्या अशा जाळ्यात अडकले ज्याने सुरक्षा यंत्रणांनाही धक्का बसला आहे। अमृतसरमधून समोर आलेली ही घटना आता अधिकृत गोपनीयता अधिनियमांतर्गत एक मोठ्या तपासाचा विषय बनली आहे। हे पाहणे महत्त्वाचं ठरेल की सायबर साधनांच्या मदतीने पुनर्प्राप्त केलेला डेटा काय खुलासे करतो आणि कोणती संवेदनशील माहिती सामायिक केली जाते का। या घटनेने पुन्हा एकदा सीमावर्ती भागांमध्ये सतर्कता आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे। आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत। तुम्ही पाहत रहा सिटी न्यूज।